तर आज होती भौमावती अमावस्या आणि भौमावती अमावस्यामध्ये मी सर्व काही भगवतीची पूजा अर्चना सेवा पटापट आवरून घेतली आणि माझे जे काही अनुष्ठान होते अमावस्येचे ते पूर्ण करून घेतले. आणि त्यात मला सारखे फोन येतात ते मयूर भाऊ आणि रोहित भाऊंचे की आपल्याला एका ठिकाणी जायचं एका ठिकाणी जायचं. तर मग मी त्यांचे फोन कामात असल्यामुळे उचलले नाही, तर ते डायरेक्ट घरीच येऊन पोहोचले. अगं तिकडं नमस्ते राम राम. म्हणजे ना तुम्हाला काय सांगू, तुम्हाला थंबनेल बघून तर कळलं असेल एवढा घाई गडबडीत मी कुठं चाललो नाही. हे दोन डाकू मला आले घ्यायला, यांच्यामुळं ना म्हणजे बापरे. आता तुम्ही बघू शकता आता हे दोन जण आणि मी एक तिसरा म्हणजे आता तीन देव जर एकत्र आले तर काय खेळ होतो तुम्हाला माहिती आहे. सृष्टी लय प्रलय आणि सगळं काय एकत्र आता गाडीमध्ये गमत नाही. आता थांबा ब्लॉग तर जय श्री भाग. आणि हे लोन आणि हे बाकीचे डाकू लोक इथे आणि आमचे विशेष बंधू आहे आतमध्ये आणि ते पण आहे. बघा गणेश भाऊ, आमचे अविनाश भाऊ आणि बाबा आतमध्ये का सदानंदाचा चाललोय सोनू बाबांसोबत आणि आमचे रोहित भाऊ आणि माझे लाडके बंधू मयूर भाऊ डोंगरे. आम्ही सर्व चाललोय आता गाडीमध्ये आणि चाललोय जेजुरी गडाला गणपूजेला. तर गणपूजेला मला कोण कोण भेटतं माझे फॅन फॉलोअर्स बघूयात आपण. चला. आणि हा आहे जेजुरीचा नवीन गड आणि आपल्याला जायचं आहे कडेपठारावरती. तर आता मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्या कारणाने मी गाडीतलं धम्माल मस्ती कुठे थांबलो होतो कुठं खाल्लं होतं ते नाही दाखवू शकत, कारण की चार्जिंगच नव्हती आणि चार्जर विसरलो होतो म्हणून फोनमध्ये चार्जिंगच नव्हती. आणि आता आपण जाऊयात नवीन जुन्या गडावरती. जुन्या गड म्हणजे 9 लाख पायऱ्या काय आहेत ते बघूयात, सगळी धम्माल. आणि तुम्ही बघू शकता माझा अवतार किती भयंकर झालेला आहे. म्हणजे आम्ही 5:30 वाजता निघालो घरातून, आता वाजले 12:30. इतका वेळ लागतो नाशिक वरून इथे यायला. आणि पण भगवंताचं शिखर भेटलं, भगवंताच्या शिखराचं दर्शन घेतलं का मला आनंद म्हणजे माझा असं गगनात भाव असं झालंय की भगवंताला मी कधी पाहिलं आणि कधी नाही. आणि गणपूजा स्पेशल म्हणजे मी पहिल्यांदाच भाऊ गणपूजेला किती भारी वाटते तुम्हाला? गणपूजा म्हणजे विषय भाऊ चालले पायी चालून भाऊची तर पूर्ण आपला अविनाश दादू आणि त्याचप्रमाणे मी पायी चालतोय. आणि रोहित भाऊ आहे, मयूर भाऊ आहे, बाबा आहे, बाकीचे काका पण आमच्यासोबत आहे. आता आम्ही पहिल्या टप्प्याला आलेलो आहेत म्हणजे पायरीपाशी आणि तिथून आता आम्ही जाणार आहेत 9 लाख पायऱ्या चढायला. 9 लाख पायऱ्या बघा. आता बाबा विचार करताय, मयूर भाऊ पण विचार करताय. आता आम्ही चाललो. हे आहे खंडोबा महाराजांची पहिली पायरी. तिथं महादेवांची छान अशी विग्रह आहे आणि पायरीचं दर्शन घेऊन आता आम्ही चढायला सुरुवात करतो आहे. हे भगवंता सामर्थ्य दे, शक्ती दे. चढत आहेत, चढतरी चढतंय भाऊ, भाऊला पण चढतंय आलेली चढताना. हा कसं आहे मग गरीबाचा धर्मा? कसं आहे? हाय गाईज, बघा माझा फॅन फॉलोअर्स मला भेटलेला आहे आणि आता झाली बरं आहे. मी तुम्हाला आहेस ना? हो बाय आंबाबाईला अविनाश भाऊची थांबा, अविनाश भाऊची मुलाखत घ्यायची. भाऊ तुम्हाला कसं वाटतं उजेड त्या पहिले? भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? 5-5 मिनिटं थांबून राहिले सवय म्हणतात. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? दर्शन होणार भाऊ वरती आता. हा का? एवढं तुमचं वजन कमी कॅलरीज बंद झाले असेल तुमची. आमचे पुण्याचे परम मित्र आम्हाला भेटलेले आहेत. त्यांना मी मागून ओळखलं होतं पण अर्धा 50-50 ओळखलं होतं ओळखलं. आणि तो मला एकच शब्द बोलला आणि जोरात गागला. काय बोललास तू? आलिवणीची आई. हेच भक्ताचं भगवतीविषयी प्रेम असतं. लोकांना जाऊ दे. 2 मिनिटं फोटो काढ. यावरती 2 मिनिटं थांबता का दादा? चला की
काहीच तुम्ही बघू शकता रस्त्यात डायरेक्ट मला मार्तंड भैरवाचे दर्शन झाले, तात्या भेटले आणि तात्यांसंग तुम्ही बोलत होते की मी येणार नाही, पण मला रोहित भाऊंनी घेऊन आले तात्या त्यांनी पण त्यांचं खरंच पुण्याचं काम झालं त्यांचं. खरंच आणि तुम्ही बोलून घेतलंच मला. असं तात्यांना भेटून आता हे बानुबाईचं मंदिर आहे, कडेपठारावरती पायऱ्यांमध्ये बानुबाईचं मंदिर आहे. तिथलं दर्शन घेऊन, तिथला भंडारा लावून, भगवतीचं दर्शन घेऊन आता मी निघालो आहे पुढच्या टप्प्याला. खूप पायऱ्या होत्या, दर्शन तर घेतले. आता चला आपण जाऊयात महाराजांना भेटायला. आता मला रील स्टार भेटली आहे, ती डायरेक्ट गळ्यातच पडली. ही तर आमची रीटाताई आहे पुणेकर, खूप फेमस व्यक्तिमत्व आहे, छान मोटिवेशनल आहे आणि तिचे शिष्य. हाय गाईज, तुम्ही बघू शकता मला कोण भेटलेले, आमची रीटा पुणेकर माझी बहीण, अजून बाकीचे पण भेटले. आकाश भाऊ शिंदे पण आमच्या सोबत आहे आणि आम्ही आता भंडारा घेतोय. गणपूजेसाठी लोक मार्तंड भैरवाला गोणीच्या गोणी भंडारा घेत असतात, पण आपल्या ऐपतीनुसार आपण भंडारा घेतलेला आहे आणि तोच भंडारा गणपूजेसाठी आपण मंदिरात दान करणार आहोत. त्यानंतर भगवंताचा भंडारा आपल्याला मिळत असतो. तर आता भंडारा घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो मंदिरात. एवढ्या पायऱ्या चढून तर मी खूप दमलो होतो आणि आता मंदिरात जाता जाता बघूयात आपल्याला कोण कोण भेटतं, कोण कोण नाही. चलो. मला तर भाई या मंदिरात काही कळालंच नाही की दर्शन रांग कुठून आहे, कोण कुठनं घुसतंय, कोणाला VIP दर्शन आहे, काहीच समजत नाही. तर आम्ही पण त्या गर्दीत उभं राहिलो की इथून तरी दर्शन भेटेल, तिकडून तरी दर्शन भेटेल. पण आता इथे तर त्यांचे भांडणच चालू आहे. तिथे जे सिक्युरिटी गार्ड आहेत तिथे डायरेक्ट मारायलाच लागलेत लोकांना. बिचारे भावी भक्त तेवढे लांबून येतात आणि हे सिक्युरिटी गार्ड बघा कसं दंड्याने मारतोय, साईडला लोकांना करतोय. म्हणजे ना यांची सगळ्या ठिकाणी दादागिरीच चालती. देवस्थानाच्या ठिकाणी यांचं हुकुमशाही आहे. देवस्थान म्हणजे यांचं राज्य आहे सर्व. अरे लोक एकच दिवस येतात भगवंताच्या दर्शनासाठी, व्यवस्थित सिस्टम ठेवायला पाहिजे यांनी. पण काहीच नाही, VIPची लाईन वाटतं ही. इथून पण त्यांचं असंच आहे, म्हणजे इथून त्यांचे गावकरी लोक शोधतात, जे मुख्य लोक आहेत, जे गावातले लोक आहेत, त्यांनाच फक्त इकडून जायला असतं. आम्हाला माहीतच नाही कुठून दर्शन रांग कुठून होती कुठून नाही. पण चला, दर्शन तर झालं छान माझं. आता भेटलेत आम्हाला आमचे मामा, सगळे परममित्र आणि दिनेशनाथजी मामांचं दर्शन घेऊन मग फुलं घेणार मी. फुलं म्हणजे काय, आता वारूचं बघा फुलं कसे असतात कसे नाही. हात सोलतो ना बाई. आता मीही घेणार आहे फुलं. फुलं म्हणजे काय आहे ते बघा आता तुम्ही पुढं. फुलं कशी असतात कशी नाही. आता रोहित भाऊंनी आणि ओमकार दादांनी जे काही त्यांची कला सादर केली, म्हणजेच भगवंताच्या पुढं सेवा सादर केली, तशी आता माझी सेवा बघा. फुलं बघा मी कशी घेतोय. मला म्हणजे दिनेश मामा ते देत आहे.
नाही नाही सरळ